नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे शेतामध्ये बुजगावणं का लावलं जातं आणि हे किती दिवसापासून लावलं जातं, याची संस्कृती काय आहे, याची परंपरा काय आहे, तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, खूप वर्षापासून आपले वाडवडील आपल्या शेतामध्ये बुजगावणं लावतात। आपले आजोबा, आपले पणजोबा बुजगावणं लावतच आलेले आहेत आणि तीच परंपरा आपण पुढे सुद्धा चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय। तर शेतामध्ये बुजगावणं का लावलं जातं याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर आपण थेट मुद्द्याकडे वळूयात। तर मित्रांनो, शेतामध्ये बुजगावणं लावलं जातं, कशामुळे लावलं जातं याची मी माहिती तुम्हाला सांगणारच आहे। तर मित्रांनो, आपल्या पिकाचं, आपल्या शेताचं रक्षण करावं। जंगली प्राण्यांपासून पिकावरती हल्ले होतात, पक्ष्यापासून पण हल्ले होतात, ते हल्ले रोखावे म्हणून आपल्या शेतामध्ये बुजगावणं लावलं जाते। पूर्वी बघा ना राव, शेतकऱ्याला पाखरं खूप त्रास देत होते। तर शेतकरी असा संबोधत होता, 3 नळ जर पेरलेले असलं तर त्यातला एक नळा तो असाच वाटून देत होता पाखरांना, पक्ष्यांना, प्राण्यांना खाऊ द्या म्हणत होता। आणि त्याच्यातून थोडं थोडं पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये बुजगावणं सुद्धा लावत होता बरं का। ही बुजगावणं लावल्यामुळे पाखरांचा किंवा प्राण्यांना भास होतो आपल्या शेतामध्ये कोणीतरी माणूस उभा राहिलेला आहे आणि आपण तिथं जाणं चुकीचं आहे, म्हणून असा पाखरांचा किंवा पक्ष्यांचा गैरसमज होत होता आणि आपल्या ह्या बुजगावणीमुळे शेताचं संरक्षण होत होतं, म्हणून आपल्या शेतामध्ये बुजगावणं लावत होते। ही परंपरा खूप दिवसापासून चालू आलेली आहे राव, आपल्या आजोबानं केलेलं आहे, आपल्या पणजोबानं केलेलं आहे आणि त्याच्या पुढं आपण सुद्धा ही परंपरा चालूच ठेवतोय बरं का। तर मित्रांनो, बुजगावणं शेतात लावलंच पाहिजे आणि ही आपली परंपरा पुढे सुद्धा चालू ठेवलीच पाहिजे। तर खूप लोक म्हणतात देवधर्म करू नये, देवावरती कृपा ठेवत नाहीत, श्रद्धा ठेवत नाहीत, तर हे पूर्ण चुकीचं आहे राव। आपली परंपरा काय आहे, आपली संस्कृती काय आहे, याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या परंपरेनुसार आपली सुद्धा वर्तवणूक, आपण वागणूक दाखवली पाहिजे बरं का। तर मस्तरित्या आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये बुजगावणं लावलेलं आहे आणि त्याची पूजा वगैरे झालेली आहे, नारळ फुलं, हळदी कुंकू, उदबत्ती वाहिलेली आहे आणि आपण काही दुसऱ्या सुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। शेतामध्येच मारुती आहे, आपला म्हसोबा आहे, तर विहिरीची पूजा करायची आहे, अजून वावराची पूजा करायची आहे, खूप सारी कामं आहेत बरं का। आणि ही परंपरा आपल्याला देवधर्म ही केलीच पाहिजे आणि मी सुद्धा मस्त प्रकारे देवधर्म करतोय बरं का, तुम्ही सुद्धा करायला पाहिजे राव। तर चला मित्रांनो, बुजगावणं शेतामध्ये का लावलं जातं मी तर तुम्हाला माहिती याची सांगितलीच आहे। तर याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।